नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत जी घेण्यात आलेली परीक्षा होती, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, याबद्दल 2022साठीची जी मार्क्स आहेत, स्कॅन मार्क्स, ॲन्सर शीट आणि रिटोटलिंग मार्क्स साठीची जी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जे प्रसिद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जारी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022साठी गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेरपडताळणीबाबत रिटोटलिंगसाठी जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे, यानुसार जाहिरात जी आहे, जाहिरात क्रमांक 15/2023 दिनांक 2 मार्च 2023ची आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 1-9 मे 2024 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. यानुसार पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 9 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. आता या विषयामधील परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे त्यांचे गुण स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यांमधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्ह्यूज अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणांची फेरपडताळणी म्हणजेच रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर वेब लिंक विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे जी कार्यवाही आहे पाहू शकता. अधिकृत जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीजचं ऑप्शन आहे. यावर रिटोटलिंग ऑफ मार्क्सवर क्लिक करून तुम्ही तुमचे जे मार्क्स आहेत या परीक्षेसाठीचं कृषी सेवा मुख्य परीक्षा जी आहे, या परीक्षेसाठीचे रिटोटलिंगसाठी जी सबमिट आहे, ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. त्यासाठी फी पेमेंट केलं जाऊ शकता. इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. यानुसार डिटेल पाहू शकता. जी आहे सेवा शुल्कासह विविध पद्धतीने ऑनलाईन जे सबमिशन आहे ते केलं जाऊ शकतं रिटोटलिंगसाठीचं. यानुसार गुणांच्या फेरपडताळणीकरता ही वेब लिंक जी आहे 30 मे 2024 पासून ते 8 जून 2024 पर्यंत अवेलेबल असेल. म्हणजे या वेळेमध्ये रिटोटलिंग फेरपडताळणीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. उपरोक्त विहित कार्यपद्धतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरता अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारचा तांत्रिक अडचणी आल्यास जो टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर मेल ID देण्यात आलेला आहे, यावर संपर्क केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने MPSC मार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022साठी रिटोटलिंगसाठी स्कॅन उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेरपडताळणीबाबत महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक, त्याचबरोबर अधिकृत जे लिंक आहे ती जारी करण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवार यासाठीची जी पुढची कार्यवाही प्रोसेस आहे ती पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर याबाबतच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी, स्टडी मटेरियलची माहिती मिळवण्यासाठी, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्टसाठी आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.